नमस्कार मंडळी, गरमागरम चटपटीत आणि तितकीच कुरकुरीत अशी अस्सल महाराष्ट्रीयन अळवडी कशी बनवायची ते चला पाहूया। घशात अजिबात न खवखवणारी बघा परफेक्ट अळवडी बनवण्यासाठी महत्त्वाच्या सोबत टिप्स सुद्धा सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। तुम्हाला एक निवेदन करते, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या। बघा अळूची वडी बनवण्यासाठी तर अळूची पानं मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। पानाचे बघा देठ काढून आपण घेतलेले आहेत। काळे देठ असलेले पानं घ्यायची बरं का। जर हिरवे देठ असलेले पानं घेतली तर त्यामुळे सुद्धा घसा खवखवतो। अळूच्या पानाचे बघा देठ काढून आपण हे शिरा लाटण्याने अशा पद्धतीने दाबून घेतलेले आहेत। अळूवडीसाठी आपण आता मसाला तयार करून घेऊया। लसणाच्या 20 पाकळ्या, अद्रकचा 1 इंच तुकडा आणि ते 7 ते 8 आपण तिखट मिरची घेतलेली आहे आणि बघा 1 चमचा आपण इथे भाजून घेतलेले धने घेतलेले आहेत। हे सर्व साहित्य आपण पाणी न टाकता मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने। बघा आता इथे बेसन पीठ घेतलेलं आहे। जेवढे आपल्याला अळूची वडी बनवायची आहे तितकं आपल्याला बेसन घ्यायचं आहे। 2 वाटी बेसन घेतलेलं आहे। अर्धी वाटी आपण इथे तांदळाचं पीठ घेतलं। चिमूटभर हिंग टाकलेला आहे। त्याच्यामध्ये नाश्त्याचा 4 चमचे पांढरं तीळ टाकलं। 1 चमचा जिरे पावडर टाकलेले आहेत। हातावरती चोळून आपण ओवा सुद्धा टाकायचा बरं का। चवीनुसार मीठ टाकलं। मिक्सरला बारीक करून घेतलेलं हे सर्व साहित्य पण टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये पाव चमचा हळद पावडर टाकलेली आहे। भरपूर बघा अशी मूठभर कोथिंबीर टाकलेली आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर लाल तिखट सुद्धा तुम्ही टाकू शकता बरं का। आता हे पिठामध्ये सर्व साहित्य आपण मिक्स करून देऊया। बघा सर्व साहित्य आपण हाताने व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं आहे। मिक्सरचं भांडं आपण बघा आता हे धुवून घेतलेलं आहे। जो आपण मसाला बारीक करून घेतला ते भांडं बघा त्याच्यामध्येच आपण पाणी घेऊन आपल्याला जेवढं लागेल तेवढं बघा थोडंसं पाणी टाकायचं आहे बरं का आणि हाताने व्यवस्थित असं आपल्याला हे पीठ छानसं असं मळून घ्यायचं आहे। बघा आता हे छान असं पीठ आपलं मळत आलेलं आहे। बघा पिठाची कणसली जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको बरं का। अशा पद्धतीचं बघा हे मिश्रण आपलं आता तयार झालेलं आहे। अळूची वडी खाल्ल्यावरती घसा खवखवत असेल तर काय करायचं आहे, बघा अळूची पानं घेताना नेहमी काळ्या देठाची पानं घ्यायची बरं का, त्यामुळे सुद्धा घसा खवखवणार नाही। आणि बघा इथे बेसन पिठाच्या ह्या मिश्रणामध्ये चिंचेचा कोळ वापरणार आहे। चिंच बघा चवीला कशी आंबट आहे, त्यामुळे बघा अळूच्या पानातला खवखवपणा आहे तो चिंचेचा कोळ टाकल्यामुळे कमी होतोय बरं का। त्यामुळे बघा ह्या मिश्रणामध्ये चिंचेचा कोळ टाकून पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं। तुम्ही चिंचेच्या कोळाऐवजी त्याच्यामध्ये कोकम टाकू शकता, लिंबाचा रस टाकू शकता। हे व्यवस्थित टाकून असं मिक्स करून द्यायचं। अशा पद्धतीने हे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। बघा आता आपण अळूची पानं स्वच्छ धुवून बघा मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून आता ही पानं आपण पुसून घेतलेली आहेत। बघा पानाच्या विरुद्ध साईडला पण हे मिश्रण अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे। बघा आपण ह्या पानाच्या शिरा सुद्धा लाटण्याने लाटून घेतलेल्या आहेत बरं का, त्यामुळे सुद्धा आपला घसा खवखवणार नाही। आणि ही पानं लाटल्यामुळे बघा हे आपण पीठ लावणार आहे, त्यामुळे बघा आपला रोल व्यवस्थित असा बसेल। बघा हे मिश्रण अशा पद्धतीने लावून घेतलेलं आहे। ज्या साईडनं आपण पान ठेवलं त्या साईडनं बघा दुसऱ्या विरुद्ध साईडने हे पान ठेवून अशा पद्धतीने हे मिश्रण आपण लावून घेणार आहे। बघा आपण एका पानावरती असं 4 पानं लावून देणार आहे बरं का, त्यामुळे मस्त असा अळूवडीचा रोळ आहे तो परफेक्ट असा छानपैकी बसला जाईल। बघा इथे अळूच्या वडीचा आपण आता रोळ तयार करून घेऊया। बघा रोळ तयार करताना एकदम बघा जागा न ठेवता एकदम असं बघा आपल्याला अळूवडीचा रोळ तयार करून घ्यायचा आहे बरं का। मध्येच थोडंसं बेसन पीठ सुद्धा लावलेलं आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपला अळूवडीचा इथे रोळ अशा पद्धतीने बनवून तयार झालेला आहे। जे राहिलेले पान आहेत त्याचा सुद्धा मी अशाच पद्धतीने रोळ तयार करून घेते आणि बघा वरून असे भरपूर थोडेसे तीळ सुद्धा भुरभुरायचे, त्यामुळे दिसायला अळूवडी छान दिसेल बरं का। बघा आता इथे आपण 15 ते 20 मिनिटं छान अशी बघा अळूवडी आता वाफवून घेऊया बरं का। वाफवलेली अळूवडी चवीला मस्त लागते ना। त्यानंतर आपण इथे अळूवडी तळून घेणार आहे। शालो फ्राय सुद्धा करू शकता बरं का तुम्हाला करायचं असेल तर। बघा इथे बाहेर भरपूर असा पाऊस पडतोय, मस्त घरामध्ये अळूवडीचा खमंग असा सुवास। वाव, हे कॉम्बिनेशन खूप छान आहे बरं का। पावसाळ्याच्या दिवसात मस्त कुरकुरीत आणि खमंग अळूवडी खाण्याचं सुख म्हणजे अप्रतिमच आहे बरं का। बघा 20 मिनिटं छान बघा इथे अळूवडी आपण वाफवून घेतलेली आहे।
ही आळूवडी थंडसुद्धा करून घेतलेली आहे. कसली भारी मस्त बघा आळूवडी आपली निघालेली आहे. बघा आळूवडी बनवताना मी विसरले, आपण ताटाला ना थोडंसं तेल लावायचं आणि ही आळूवडी ठेवायची बरं का. थंड झालेली आळूवडी आता बघा आपण इथे छोट्या छोट्या गोल ह्याच्या स्क्वेअरमध्ये कापून घेऊया. बघा अजिबात आळूवडीच्या आपल्या म्हणजे लेयर्स सुटलेले नाहीत. कसली भारी आपली आळूवडी अशा पद्धतीने कट करून झालेली आहे. आता बघा आळूवडी आपण ही तेलामध्ये कशी तळून घेऊया बरं का. बघा आळूवडी तेलामध्ये तळताना मस्त छान बघा तेल गरम करायचं आणि की नाही ही आळूवडी तेलात तळून घ्यायची. आळूवडी तळताना बघा एकदम मध्यम गॅसवरती आपल्याला हे आळूवडी तळून घ्यायची आहे बरं का. आळूवडी बघा तळताना एकदम फास्ट गॅसवरती तळायची नाही बरं का. जर तुम्ही फास्ट गॅसवरती आळूवडी तळली तर बघा आळूवडी कशी वरून करपली जाईल, आतून कशी कच्ची राहील बरं का. त्यामुळे मध्यम आचेवरती आपल्याला आळूवडी तळून घ्यायची आहे. ही आळूवडी बघा तेलात टाकल्यावर लगेच आपल्याला हलवायची नाही बरं का. जर तुम्ही तेलात टाकली आणि लगेच हलवली तर बघा आळूवडीचे जे लेयर्स आहेत ना ते कसे वेगळे होतात बरं का. त्यामुळे बघा 20 ते 30 सेकंद आपल्याला आळूवडी तेलात टाकल्यावरती अशीच ठेवायची आहे. थोडीशी तेलामध्ये सेट झाल्यावरती दुसऱ्या साईडनं परतून घ्यायची आहे आणि बघा दोन्ही साईडनं छान अशा कुरकुरीत होईपर्यंत आळूवडी आपल्याला तळून घ्यायची आहेत. दोन्ही साईडनं बघा सोनेरी रंग येईपर्यंत आळूवडी आपण तळून घेणार आहे बरं का. मध्यम आचेवरती ह्या आळूवड्या तळून घेणार आहे. त्यामुळे बघा कुरकुरीत होतील, अजिबात तेलकट होणार नाहीत. आळूवड्या बघा अशा पद्धतीने आपण इथे तळून घेतलेल्या आहेत. आता तेल निथळून घ्यायचं आहे बरं का. आणि जर तुमच्याकडे टिश्यू पेपर असेल तर टिश्यू पेपरवरती ह्या आळूच्या वड्या तयार केलेल्या काढून घ्या बरं का. त्यामुळे बघा जो तेलकटपणा आहे तो पूर्ण आळूवडी शोषून घेईल बरं का. जर आता माझ्याकडे बघा टिश्यू पेपर नसल्यामुळे ह्या ताटामध्ये आळूच्या वड्या मी काढून घेतलेल्या आहेत. मस्त आवाज तर ऐका, कसला भारी कुरकुरीत अशा आळूवड्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत. तर मंडळी कशी वाटली ही गरमागरम आणि कुरकुरीत आळूवडीची रेसिपी. घशात अजिबात न खवखवणारी ही खास पद्धत नक्कीच घरी ट्राय करून पहा आणि तुमची वडी कशी झाली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.